तर जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, सरकारला इशारा दिलेला आहे आणि याविषयी आपली प्रतिक्रिया देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। एकनाथ शिंदेजी, पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। 20 जानेवारीपासून त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। सरकार आता कशा पद्धतीनं या सगळ्या त्यांच्या भूमिकेकडे बघणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन केलं जाणार आहे? मला वाटतं जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येणार नाही, कारण आताच सुप्रीम कोर्टाने देखील एक निर्णय दिलेला आहे की जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे दाखल केलेली आम्ही, ती क्युरेटिव्ह पिटिशन त्यांनी स्वीकार केलेली आहे आणि ती 24 जानेवारीला ऐकण्यासाठी मान्यता दिलेली आहे। 24 जानेवारी ही तारीख सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे मराठा समाजाची बाजू आणि सरकारची बाजू ऐकण्यास तयारी दर्शवलेली आहे। या सुनावणीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे की मराठा समाजासाठी फार मोठी दिलासादायक बाब आहे। त्यामुळे आम्ही केलेले जे काही प्रामाणिक प्रयत्न आहेत ते फळाला येत आहेत आणि त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल। इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची जी भूमिका आहे, या भूमिकेला अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जे क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल केलं होतं ते स्वीकृत केलंय आणि ते ऐकण्यास मान्यता दिलेली आहे। जे 2018 साली युती सरकारने देवेंद्रजींच्या काळात आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायालयामध्ये आम्ही टिकवलं होतं, परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात ते टिकवू शकलं नाही। मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करू शकले नाही। त्या बाबतीत पुरावे जे सादर करायला पाहिजे होते त्याच्यामध्ये ते अपयश मिळालं। हे अपयश पुन्हा येऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती, ज्या त्रुट्या नोंदवल्या त्या सगळ्या त्रुट्या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम आम्ही युद्ध पातळीवर करतोय आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाची योग्य बाजू, मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी आमची तज्ञ वकिलांची फौज जी आहे ही पूर्ण ताकद लावेल आणि यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला आम्ही विनंती करू। मला वाटतं 24 जानेवारी दिलेली तारीख ही फार मोठा दिलासा मराठा समाजाला आहे आणि त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये जे आम्ही आश्वासन दिले ऑन द फ्लोर या अधिवेशनामध्ये ते देखील त्यावर देखील आम्ही कायम आहोत। आमचं सरकार कायम आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांना उपोषण आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। कायदा सुव्यवस्था राखणं, या राज्यामध्ये शांतता सलोखा राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मराठा समाज अतिशय संयमी आहे। 58 मोर्चे काढले शांततेने त्यांनी आणि म्हणून माझी विनंती आव्हान आहे सर्वांना की आपण सगळ्यांनी संयम बाळगावा, संयम पाळावा, या राज्यात कायदा सुव्यवस्था राखावी आणि 24 जानेवारीला जे संधी मिळालेली आहे त्या संधीप्रमाणे सरकार पूर्णपणे मराठा समाज कसा मागास आहे हे सिद्ध करेल आणि कोर्टाकडून मराठा समाजाला न्याय मिळवून घेईल।